भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या लेटर हेडचा गैरवापर होतोय का असा एक सवाल उपस्थित केला जातोय। शंका बळावते कारण विधान परिषदेच्या संभाव्य नावांची यादी ही आता व्हायरल करण्यात आलेली आहे। 10 नावांच्या फेक यादीमुळे भाजपमध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे। बावनकुळेंच्या नावे फेक यादी कुणी बनवली हा सवाल आता उपस्थित होतोय। सोशल मीडियावर भारतीय जनता पार्टीची विधान परिषदेच्या उमेदवारांची एक यादी प्रकाशित झाली होती, पण ती यादी खोटी असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यालयातून स्पष्ट करण्यात आलेले आहे। भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून विधान परिषदेकरता 10 नावं केंद्राकडे पाठवण्यात आल्याची फेक बातमी समोर आलेली होती। यावर आता बावनकुळे स्पष्टीकरण देतात की मौना बावनकुळेंच्या कार्यालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।